सचिन दा ढकलू नका. सचिन अरे सचिन तुम्ही ढकलायला आम्हाला. माझ्या बाजूला कोण ढकललं? पत्रा नंतर लावला. चला चला मागे. चला चला सचिन दा हात नाही आहे. मग हात कशाला दाबताय काय? जल्दी चल जल्दी चल. अरे हळू चल. ते सेवायला खाली पडशीला. अरे 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 यार काय ए मोबाईल उगाच वातावरण प्रवीण मागे जागायचं. मित्रांनो मला पहिल्यांदा साईड प्लीज साईड. अरे 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 जरा साईड. हम दरवाजे खिड़की सब तोड़े के बाद भी जंगल में अभी भागे जान बचाने लिए के बरस के दो बरस के बच्चे आते बहुत आदमी था. जीव वाचवायसाठी गेलो फक्त त्या घरात त्यांचं बी काही हे नाही. पोलीस लोग बहुत आते. त्यांना बी ऐकायचे भार होतं त्यामुळे आम्ही पुलिस लोग ने भी बहुत सहयोग करे. 42 घर का बर्बाद करे. 42 घर को बर्बाद करे. पुलिस चांगला होता. त्यांनी चांगले सहकार्य केलं. आम्हाला कंट्रोल झालं. आमची लहान लहान मुलं 11 माणसं त्याची ही झाली. काय करणार? बहुत मदद करे हमारे को. बहुत लोग आते. 42 घर को बर्बाद करे. कुछ भी नहीं रखे हमारे पास. गाड़ी रखे नहीं कुछ नहीं रखे. तातडीची मदत तुम्हाला केलेली आहे. हाँ काय मेरा घर आप देख. काय मेरे घर पे काय घर वहाँ जाएंगे ना. दोन तीन दिवसापूर्वी जी घटना इथं घडली त्या घटनेच्या संदर्भामध्ये का घडली कशी घडली त्याच्या संदर्भात कोण कोण आलं होतं त्यांच्याशी सातत्याने प्रशासन म्हणजे विशेषतः जिल्हाधिकारी नंतर जिल्हा पोलीस प्रमुख आणि शासनाचे इतर अधिकारी हे सगळेजण चर्चा करत होते. त्यांना समजून सांगण्याचं काम करत होते की बाबा ह्याच्यातल्या काही विशाळगडावरच्या जी काही अतिक्रमण झाली ते कोर्ट मॅटर झालेली आहे. मुंबई हायकोर्टामध्ये त्याच्याबद्दल काही केसेस चालू आहेत आणि त्याच्यामध्ये कोर्टाचाही अवमान होणार नाही अशा पद्धतींचा मार्ग त्या ठिकाणी काढला जाईल. हा मार्ग काढत असताना ॲडव्होकेट जनरल असतील किंवा त्याच्यामध्ये सिनियर जे काही आमचे वकील असतात ते असतील ह्या सगळ्यांशी चर्चा केली जाईल. त्याच्या संदर्भात सरकारच्या वरिष्ठांशी पण मुख्यमंत्र्यांशी प्रशासन संपर्क साधत होतं. मग आम्ही सगळेजण विधान परिषद आणि ह्या सगळ्या गडबडीत होतो. प्राईम मिनिस्टरचा पण कार्यक्रम होता. त्या सगळ्यांना प्रशासनाने समजून सांगण्याचा प्रयत्न केला की थोडंसं शांततेने घ्या. ह्याबद्दल तुमची जी काही मागणी आहे त्याबद्दल सरकार कायद्याने नियमाने सकारात्मक आहे. कायदा नियम पुढे हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर ते चालणार नाही. परंतु कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून आपण मार्ग काढू. आम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्रिमंडळातले सहकारी
रायगडवर आपल्या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाला गेलेलो होतो, तेव्हा पण विशाळगडाच्या अतिक्रमणाच्या बद्दलचे बोर्ड आम्हाला दाखवलेले होते आणि त्याही वेळेस तिथं चर्चा आम्हा लोकांची झालेली होती. त्याच्यात सुरुवातीच्या काळामध्ये असा समज होता की तिथं सगळ्याच बाबतीमध्ये कोर्ट मॅटर असल्यामुळे तिथं काही करता येत नाही प्रशासनाला, असं साधारण पहिल्यांदा सांगण्यात आलेलं होतं. आणि एकदा प्रशासनाने सांगितल्यानंतर ते योग्य आहे असं समजून सरकार त्या बाबतीमध्ये वागत होतं. परंतु नंतर जरा खोलात गेल्यानंतर न्यायालयाच्या बद्दलचं बाजू जे सांभाळत असतात त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर 13 पिटिशनर ही ह्याच्यामध्ये होती, बाकीची नव्हती. मग आता पावसाळ्याच्या काळामध्ये घरात राहतात तिथं त्यांना डिस्टर्ब करायचं नाही, पण जे कमर्शियल तिथं व्यवसाय करतात त्यांचं काढायचं आणि तशा पद्धतीनं काढण्याचं काम हे प्रशासनाने सुरू केलेलं होतं. असं करत असताना खरं तर तिथं सगळ्यांनी समंजस भूमिका घ्यायला पाहिजे होती. परंतु जाता जाता ही जी वाडी आहे इथं आता आपण पत्रकार मित्रांनी पण पाहिलं, मी स्वतः बघितलं, इथं राजेश पाटील आहेत, बाकीचे सगळे प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी आहेत, सगळ्यांनीच बघितलं. काही निष्पाप लोकांच्या गाड्या तोडलेल्या आहेत, मोटरसायकली फोडलेल्या आहेत, स्कूटर फोडलेले आहेत, घराच्या काचा फोडलेल्या आहेत, दरवाजे तोडलेले आहेत. अशा पद्धतीचं नुकसान इथं करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला. वास्तविक ह्यांचा तसा अर्थार्थी विशाळगडाच्या वर असणाऱ्या अतिक्रमणाचा आणि इथं राहत असणाऱ्या लोकांचा काही दोघांमध्ये देखील संबंध नव्हता. आता तातडीची मदत म्हणून शासनाने त्यांना 25,000 रुपये असे 50,000 रुपये प्रत्येकी मदत केलेली आहे. पंचनामे केलेले आहेत. पंचनामे करत असताना मला जिल्हाधिकाऱ्यांनी जी लिस्ट दाखवली त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हाताखालच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सगळ्या गोष्टी जवळनं पाहिलेल्या आहेत. त्या पाहून 2,85,00,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. घराचं, गाड्यांचं, स्कूटरचं, टू व्हीलरचं वगैरे वगैरे अशा पद्धतीनं त्यांनी काढलेलं आहे. तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय आयुक्तालयामध्ये पुण्याला गेलेला आहे आणि तो तिथून मुंबईला जाईल. वास्तविक ह्या लोकांचा तसा काहीच संबंध नव्हता आणि आपण शेवटी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो. ह्या महाराष्ट्राने नेहमीच सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्याही काळामध्ये झालं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील तशाच पद्धतीचा प्रयत्न हा झालेला आहे. हे जे घडलं आहे ते थोडंसं वेगळ्या प्रकारचं घडलं. कुणीही काम करत असताना निष्पाप लोकांच्यावर असा त्रास त्यांना होणार नाही ही खबरदारी सगळ्यांनी घ्यायची असते. त्याच्याबद्दल संपूर्ण इत्थंभूत व्हिडिओ वगैरे पोलिसांनी काढलेले आहेत. कोण त्याच्यामध्ये काय करतं आहे, कोण कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करतं आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. ह्याची संपूर्ण सगळ्याची शहानिशा केली जाईल आणि त्याच्या संदर्भातली योग्य ती कारवाई केली जाईल. परंतु अतिक्रमणाच्या बद्दल देखील जे 13 प्रकरणं आहेत म्हणजे न्यायालयाने त्याला स्थगिती दिली ना, स्थगिती दिलेली ती सोडून बाकीचे कमर्शियल हे काढले जाईल आणि निवासीच्या संदर्भात पावसाळा संपल्यानंतर त्याबद्दलचा विचार केला जाईल. 2-3 दिवसापूर्वी जी घटना इथं घडली त्या घटनेच्या संदर्भामध्ये का घडली, कशी घडली, त्याच्या संदर्भात कोण कोण आलं होतं त्यांच्याशी सातत्याने प्रशासन म्हणजे विशेषतः जिल्हाधिकारी, नंतर जिल्हा पोलीस प्रमुख आणि शासनाचे इतर अधिकारी हे सगळेजण चर्चा करत होते. त्यांना समजून सांगण्याचं काम करत होते की बाबा ह्याच्यातल्या काही विशाळगडावरच्या जी काही अतिक्रमण झाली ते कोर्ट मॅटर झालेली आहे. मुंबई हायकोर्टामध्ये त्याच्याबद्दल काही केसेस चालू आहेत आणि त्याच्यामध्ये कोर्टाचाही अवमान होणार नाही अशा पद्धतींचा मार्ग त्या ठिकाणी काढला जाईल. हा मार्ग काढत असताना ॲडव्होकेट जनरल असतील किंवा त्याच्यामध्ये सिनियर जे काही आमचे वकील असतात ते असतील, ह्या सगळ्यांशी चर्चा केली जाईल. ह्याच्या संदर्भात सरकारच्या वरिष्ठांशी पण मुख्यमंत्र्यांशी प्रशासन संपर्क साधत होतं. मग आम्ही सगळेजण विधान परिषद आणि ह्या सगळ्या गडबडीत होतो. प्राईम मिनिस्टरचा पण कार्यक्रम होता. त्या सगळ्यांना प्रशासनाने समजून सांगण्याचा प्रयत्न केला की थोडंसं शांततेने घ्या, ह्याबद्दल तुमची जी काही मागणी आहे त्याबद्दल सरकार
कायद्याने नियमाने सकारात्मक आहे. कायदा नियम कुणा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर ते चालणार नाही, परंतु कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून आपण मार्ग काढू. आम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्रिमंडळातले सहकारी रायगडवर आपल्या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाला गेलेलो होतो, तेव्हा पण विशाळगडाच्या अतिक्रमणाच्या बद्दलचे बोर्ड आम्हाला दाखवलेले होते आणि त्याही वेळेस तिथं चर्चा आम्हा लोकांची झालेली होती. त्याच्यात सुरुवातीच्या काळामध्ये असा समज होता की तिथं सगळ्याच बाबतीमध्ये कोर्ट मॅटर असल्यामुळे तिथं काही करता येत नाही प्रशासनाला, असं साधारण पहिल्यांदा सांगण्यात आलेलं होतं. आणि एकदा प्रशासनाने सांगितल्यानंतर ते योग्य आहे असं समजून सरकार त्या बाबतीमध्ये वागत होतं. परंतु नंतर जरा खोलात गेल्यानंतर न्यायालयाच्या बद्दलचं बाजू जे सांभाळत असतात त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर 13 पिटिशनर ही ह्याच्यामध्ये होती, बाकीची नव्हती. मग आता पावसाळ्याच्या काळामध्ये घरात राहतात तिथं त्यांना डिस्टर्ब करायचं नाही, पण जे कमर्शियल तिथं व्यवसाय करतात त्यांचं काढायचं आणि तशा पद्धतीनं काढण्याचं काम हे प्रशासनाने सुरू केलेलं होतं. असं करत असताना खरं तर तिथं सगळ्यांनी समंजस भूमिका घ्यायला पाहिजे होती. इथं आता आपण पत्रकार मित्रांनी पण पाहिलं, मी स्वतः बघितलं, इथं राजेश पाटील आहेत, बाकीचे सगळे प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी आहेत, सगळ्यांनीच बघितलं. काही निष्पाप लोकांच्या गाड्या तोडलेल्या आहेत, मोटरसायकली फोडलेल्या आहेत, स्कूटर फोडलेले आहेत, घराच्या काचा फोडलेल्या आहेत, दरवाजे तोडलेले आहेत. अशा पद्धतीचं नुकसान इथं करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला. वास्तविक ह्यांचा तसा अर्थार्थी विशाळगडाच्या वर असणाऱ्या अतिक्रमणाचा आणि इथं राहत असणाऱ्या लोकांचा काही दुकानांमध्ये देखील संबंध नव्हता. आता तातडीची मदत म्हणून शासनाने त्यांना 25,000 रुपये असे 50,000 रुपये प्रत्येकी मदत केलेली आहे. पंचनामे केलेले आहेत. पंचनामे करत असताना मला जिल्हाधिकाऱ्यांनी जी लिस्ट दाखवली त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हाताखालच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सगळ्या गोष्टी जवळनं पाहिलेल्या आहेत. त्या पाहून 2,85,00,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. घराचं, गाड्यांचं, स्कूटरचं, टू व्हीलरचं वगैरे वगैरे अशा पद्धतीनं त्यांनी काढलेलं आहे. तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय आयुक्तालयामध्ये पुण्याला गेलेला आहे आणि तो तिथून मुंबईला जाईल. वास्तविक ह्या लोकांचा तसा काहीच संबंध नव्हता आणि आपण शेवटी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो. ह्या महाराष्ट्राने नेहमीच सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्याही काळामध्ये झालं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील तशाच पद्धतीचा प्रयत्न हा झालेला आहे. हे जे घडलं आहे ते थोडंसं वेगळ्या प्रकारचं घडलं. कुणीही काम करत असताना निष्पाप लोकांच्यावर असा त्रास त्यांना होणार नाही ही खबरदारी सगळ्यांनी घ्यायची असते. त्याच्याबद्दल संपूर्ण इत्थंभूत व्हिडिओ वगैरे पोलिसांनी काढलेले आहेत. कोण त्याच्यामध्ये काय करतं आहे, कोण कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. ह्याची संपूर्ण सगळ्याची शहानिशा केली जाईल आणि त्याच्या संदर्भातली योग्य ती कारवाई केली जाईल. कुणालाच माहिती नाही, सगळ्यांना असं वाटलं की न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळं एखादी गोष्ट न्यायप्रविष्ट असल्यावर शेवटी आपल्या इथं न्यायव्यवस्थाच महत्त्वाची भूमिका घेत असते. उद्या कंटेम होईल अशाही पद्धतीनं प्रशासनाला अधिकाऱ्यांना भीती वाटत असते. नंतर उलट प्रशासनाने त्याच्यात बारकाईनं लक्ष आत्ताच्या जिल्हाधिकाऱ्यांनी, आत्ताच्या SP नी, आत्ताच्या इथल्या अधिकाऱ्यांनी लक्ष घातलं, AGचा सल्ला घेतला, इतरांचा सल्ला घेतला. त्याच वेळेस ही गोष्ट पुढे आल्यानंतर पुढच्या गोष्टी करण्याचा ताबडतोब प्रयत्न झाला. 8 दिवस आधी ह्या सगळ्या प्रकरणं आहेत, म्हणजे न्यायालयाने त्याला स्थगिती दिली ना, स्थगिती दिलेली ते सोडून बाकीचे कमर्शियल हे काढले जाईल आणि निवासीच्या संदर्भात पावसाळा संपल्यानंतर त्याबद्दलचा विचार केला जाईल. नवीन होती 6 महिने झाले. हे पण घर फोडलंय, इथे गाड्या आहेत. कुठं इथं कुठं हे मोटरसायकल इकडे आहे. चला साईडला बाजूला. अरे नाही काय म्हणणार ट्रेन सगळ्या डिस्टर्ब करतात. आज जाणार आहे.
अरे भूषण भूषण सतीश सर अरे 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 मागला दाखवा ना भूषण दा म्हणलं समक्ष म्हणजे आम्हाला रिपोर्टिंग कलेक्टर करतच होते, SP करतच होते, तो रिपोर्ट येतच होता. परंतु तरी तसा रिपोर्ट घेणं आणि स्वतः डोळ्यांनी जाऊन बघणं ह्याच्यामध्ये फरक असतो. म्हणून मी स्वतः शहानिशा करायला आलो. त्यांना म्हणलं तेवढ्यापुरतं 144 कलम माझी पाहणी होईपर्यंत, कारण मला माहिती आहे पाहणी करायला गेलो तर पत्रकार मित्र येणार. आम्ही तुम्हाला पुढं जा म्हणून का सांगितलं तर आमच्या गाड्या पुढं आल्या असत्या आणि तुम्ही मागे राहिला असता. म्हणून तुमचाही त्याच्यामध्ये महत्त्वाचं तुम्ही घटक आहात समाजातला, त्याकरता तुम्हाला इथं पाठवलं. आता तुमच्या देखतच मी पाहणी केलेली. अजून 2-3 घरं राहिली ती पाहणी करणार आणि ती पाहणी करून काल तातडीनं मदत केली. उद्या पण काही NGOs पण मदत करत आहेत, पण ती मदत आम्ही पहिल्यांदा आमच्या तहसीलदारकडे पाठवतो आहे आणि मग तहसीलदार त्याच्याबद्दलचं वाटप करतात. इतर पण अधिकाऱ्यांना म्हणजे रोज सातत्याने SP आणि कलेक्टर हे सगळे लक्ष ठेवून आहेत आणि बारकाईने इथं सरकारचं लक्ष आहे. शिवाय काही जण उद्या त्यांच्या परीनं कुटुंबागणीस 50,000 रुपयाची मदत ही पण आम्ही त्या ठिकाणी देतो आहे. आणि राज्य सरकार ते 2,85,00,000 रुपयाचं नुकसान झालं आहे, हे नुकसान निष्पाप लोकांचं झालं आहे. वास्तविक ह्या लोकांचा खालच्यांचा काही दुरान्वय पण संबंध नव्हता, तरी देखील त्यांची कशी घराचं नुकसान केलं, गाड्यांचं किंवा मोटरबाईकचं तोडफोड केली ही आपण बघितलेली आहे. आणि असं कधी आपण कुणाला वाऱ्यावर सोडत नाही. माझं आजची पाहणी केल्यानंतर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आव्हान आहे की कृपा करून वेगळ्या प्रकारचे सोशल मीडियामध्ये काही व्हिडिओ हे दाखवण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यातनं वातावरण खराब होईल अशा प्रकारचा प्रयत्न करू नका. सरकारने ही बाब फार गांभीर्याने घेतलेली आहे आणि अतिशय बारकाईनं ह्याच्यामध्ये लक्ष दिलेलं आहे. जे चुकीचं असेल, चुकीच्या गोष्टीचं समर्थन सरकार अजिबात करणार नाही. त्यांनाही समजून सांगितलं जाईल. आत्ता पण महिलांचा मॉब जो वरचा आलेला होता त्या म्हणलं की अजून एकदा आम्हाला लगेच कलेक्टर म्हणाले की मी परत एकदा तुमच्याकडे येतो. एक गोष्ट खरी आहे की अशा प्रकारचे गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या त्या गड किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे. त्याला दरवर्षी आम्ही बऱ्यापैकी निधी पण देतो आहे जेवढा गरजेचं आहे अशा पद्धतीनं. आणि त्याचं नवीन पिढीलाही वाटतं की तिथं कुठली चुकीची गोष्टी होऊ नये, अतिक्रमण होऊ नये, त्याच्यामध्ये जे व्हावं ते नियमाने व्हावं अशा प्रकारची मागणी शिवप्रेमींची पण आहे आणि जे इतिहासाचा अभ्यास करतात अशा प्रकारच्या व्यक्तींची पण आहे. आणि त्या सगळ्यांच्या बद्दल एक आदराची भावना ठेवूनच आम्ही पुढं जाणार आहोत ही गोष्ट मला सांगायची. पण ह्याच्यातनं समाजामध्ये फूट पडेल, कारण नसताना जातीय सलोखा हा बिघडेल आणि त्याच्यातनं एक राज्यामध्ये दूषित वातावरण होईल, कलुषित वातावरण होईल अशा प्रकारचा प्रयत्न कुठल्याही राजकीय पक्षांनी करू नये, कुठल्याही संघटनांनी करू नये, कुठल्याही नेते मंडळींनी करू नये, कुणीच करू नये असंही आव्हान मी करतो. तर या सगळ्याला जबाबदार तयारी होती ना, तरी देखील तिथं थांबण्यात बैठक काय झालं, प्राईम मिनिस्टरचा कार्यक्रम होता, 2 दिवस ते विधान परिषदेच्या ह्याचं चाललेलं होतं. ते झाल्यानंतर बैठक लावलीच असती. त्याच्यामध्ये कुठं अनेकदा आपण चर्चा करतो, नेहमीच चर्चेतनं काही चांगला मार्ग निघू शकतो. शासनकर्ते कुणीही असलं आणि कुणी काही मागण्या केल्या तर त्या मागण्याच्या संदर्भात चर्चा केली जाते, बैठक लावली जाते आणि त्याच्यातनं मार्ग काढला जातो. त्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती आहे मधल्या काळामध्ये प्रतापगडचं पण अतिक्रमण काढण्यात आलं. अशा प्रकारची कुठं एक तुम्ही सगळेजण म्हणता अतिक्रमण आहे, काही ठिकाणी जरूर अतिक्रमण असतील, परंतु तुम्ही इतिहासामध्ये गेला आणि इतिहास वाचला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सगळ्या जाती धर्माचे लोक त्यांच्याबरोबर होते, हा इतिहासामध्ये नोंद आहे.
होता जीवा म्हणून वाचला शिवा अशाही पद्धतीनं आपण सगळेजण वाचतो. अशा अनेक आणि त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत आणि काही काही तर गोष्टी फार पूर्वीपासून तिथं आहेत, ही पण इतिहासामध्ये त्याच्याबद्दलची नोंद आहे. ह्याही गोष्टी बघितल्या पाहिजे. पण कुठल्याच समाजाने नवीन काही तिथं करण्याचा प्रयत्न करू नये. नवीन कुठं किल्ले गड किल्ल्यावर नवीन अतिक्रमण किंवा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नये. ज्यांच्या स्वतः प्रशासनाने गांभीर्यानेच घेतलेलं आहे. प्रशासनाने त्यावेळेस वर पण कुणाला तिथं जाऊन दिलं नाही. त्यावेळेसचा मॉब त्यांनाही समजून सांगण्याचं काम केलं. माजी खासदार संभाजीराजेंना पण समजून सांगण्याचं काम प्रशासन त्या ठिकाणी करत होतं. परंतु कधीकधी असा एखादा मॉब हा थोडासा ॲग्रेसिव्ह झाला की मग तो कुणाचं ऐकत नाही. हे पाठीमागची अनेक उदाहरणं आपल्याला आहेत. त्याच्याबद्दल दुमत असायचं कुणाचंच कारण नाही आणि शासन कुणालाही कायदा हातामध्ये घेऊन देणार नाही. कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून त्याच्यातनं पुढची वाटचाल केली जाईल. अजिबात नाही. आपण अतिशय दादांत खोटा आरोप करताय. विनय कोरे स्वतः येऊन गेले. मला एसपीने स्वतः सांगितलं इथं एक दुःखद घटना घडलेली होती. त्यांचं सांत्वन करायला आले. त्यावेळेस त्यांनी इथली सगळी त्यांचाच मतदारसंघ आहे, त्यांनी सगळी पाहणी त्या निमित्तानं केली. ही सगळं इथं 144 कलम पुकारलेलं होतं. 144 कलम पुकारलेलं असल्यामुळं येणं म्हणजे मग ते 144 कलमाचा भंग केल्यासारखं होतं. त्यावेळेस पण सतेज पाटील आणि संभाजीराजे आले. त्यांनी शेवटी प्रशासनाला शाहू महाराज, मी चुकून संभाजीराजे आधी आले होते. शाहू महाराज, खासदार शाहू महाराज ते आले. तर त्यांनी प्रशासनाला विचारलं. प्रशासनाने त्यांना ते खासदार आहेत, ते लोकप्रतिनिधी आहेत, विधान परिषदेचे सदस्य असल्यामुळं त्यांना तेवढ्यापुरती परवानगी दिली. जास्त लोक बरोबर घेऊन जाऊ नका. मी सकाळी ज्यावेळेस कलेक्टर आणि SP ला फोन केला, मी म्हणलं की मला पण स्वतःला पाहणी करायची, कारण मी उद्या साताऱ्याच्या दौऱ्यावर होतोच, म्हणून मी दुपारी पुन्हा सोडलं. उद्या मी मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी या सगळ्यांनी सरकारला जबाबदार धरलं. कसं काय सरकारला जबाबदार धरलं? ही बैठक जी त्या आदल्या दिवशी घेणं गरजेचंच होतं. अहो असं नाही हो. ह्याच्यात तुम्हाला तुमचं योग्य वाटतं. कधी कधी आता आपलं आषाढी एकादश होती, मुख्यमंत्री तिथं पूजेला जाणार ना. ही परंपरा आहे ना. महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं मुख्यमंत्री आणि त्यांच्या सुविद्य पत्नी तिथं पूजा करत असतात. नंतर ज्यांचा एखाद्याला मान वारकरी संप्रदायातल्या कुणाला असतो ते तिथं पूजा करत असतात. आणि कलेक्टर आणि SPने त्यांना सांगितलेलं होतं की चर्चा करायला सरकार तयार आहे, फक्त 1-2 दिवस थांबायला पाहिजे होतं ना. संभाजीराजे म्हणत होते नाही मग बैठक लावायला तयारी होती ना, तरी देखील तिथं थांबण्यात. बैठक काय झालं, प्राईम मिनिस्टरचा कार्यक्रम होता. 2 दिवस ते विधान परिषदेच्या ह्याचं चाललेलं होतं. ती झाल्यानंतर बैठक लावलीच असती. त्याच्यामध्ये कुठं अनेकदा आपण चर्चा करतो. नेहमीच चर्चेतनं काही चांगला मार्ग निघू शकतो. शासन करते कुणीही असलं आणि कुणी काही मागण्या केल्या तर त्या मागण्याच्या संदर्भात चर्चा केली जाते, बैठक लावली जाते आणि त्याच्यातनं मार्ग काढला जातो. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आहेत, महायुतीचे खासदार आहेत, स्थानिक विनय कोरे आहेत. या सर्वांनी या गोष्टीकडे पाठ फिरवली आहे. असं अजिबात नाही. आपण अतिशय दादांत खोटा आरोप करताय. विनय कोरे स्वतः येऊन गेले. मला SPने स्वतः सांगितलं इथं एक दुःखद घटना घडलेली होती. त्यांचं सांत्वन करायला आले. त्यावेळेस त्यांनी इथली सगळी त्यांचाच मतदारसंघ आहे, त्यांनी सगळी पाहणी त्या निमित्तानं केली. ही सगळे तिथं 144 कलम पुकारलेलं होतं. 144 कलम पुकारलेलं असल्यामुळं येणं म्हणजे मग ते 144 कलमाचा भंग केल्यासारखं होतं. त्यावेळेस पण सतेज पाटील आणि संभाजीराजे आले. त्यांनी शेवटी प्रशासनाला शाहू महाराज, मी चुकून संभाजीराजे आधी आले होते. शाहू महाराज, खासदार शाहू महाराज ते आले. तर त्यांनी प्रशासनाला विचारलं. प्रशासनाने त्यांना ते खासदार आहेत, ते लोकप्रतिनिधी आहेत, विधान परिषदेचे सदस्य असल्यामुळं त्यांना तेवढ्यापुरती परवानगी दिली. जास्त लोक बरोबर घेऊन जाऊ नका. मी सकाळी ज्यावेळेस कलेक्टर आणि SP ला फोन केला,
मी म्हणलं की मला पण स्वतःला पाहणी करायची, कारण मी उद्या साताऱ्याच्या दौऱ्यावर होतोच, म्हणून मी दुपारी पुन्हा सोडलं. उद्या मी मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी आम्ही सगळेच जण सातारला तो वाघनख्याचा कार्यक्रम आहे त्याच्याकरता आहे. त्याच्यावर आज म्हणलं समक्ष म्हणजे आम्हाला रिपोर्टिंग कलेक्टर करतच होते, SP करतच होते, तो रिपोर्ट येतच होता, परंतु तरी तसा रिपोर्ट घेणं आणि स्वतः डोळ्यांनी जाऊन बघणं ह्याच्यामध्ये फरक असतो. म्हणून मी स्वतः शहानिशा करायला आलो. त्यांना म्हटलं तेवढ्यापुरतं 144 कलम माझी पाहणी होईपर्यंत, कारण मला माहिती आहे पाहणी करायला गेलो तर पत्रकार मित्र येणार. आम्ही तुम्हाला पुढं जा म्हणून का सांगितलं तर आमच्या गाड्या पुढं आल्या असत्या आणि तुम्ही मागे राहिला असता, म्हणून तुमचाही त्याच्यामध्ये महत्त्वाचं तुम्ही घटक आहात समाजातला, त्याकरता तुम्हाला इथं पाठवलं. आता तुमच्या देखतच मी पाहणी केलेली आहे. अजून 2-3 घरं राहिली त्याची पाहणी करणार आणि ती पाहणी करून काल तातडीनं मदत केली. उद्या पण काही NGOs पण मदत करत आहेत, पण ती मदत आम्ही पहिल्यांदा आमच्या तहसीलदारकडे पाठवतो आहे आणि मग तहसीलदार त्याच्याबद्दलचं वाटप करतात. इतर पण अधिकाऱ्यांना म्हणजे रोज सातत्याने SP आणि कलेक्टर हे सगळे लक्ष ठेवून आहेत आणि बारकाईने इतर सरकारचं लक्ष आहे. शिवाय काही जण उद्या त्यांच्या परीनं कुटुंबागणीस 50,000 रुपयाची मदत ही पण आम्ही त्या ठिकाणी देतो आहे. आणि राज्य सरकार ते 2,85,00,000 रुपयाचं नुकसान झालं आहे, हे नुकसान निष्पाप लोकांचं झालं आहे. वास्तविक ह्या लोकांचा खालच्यांचा काही दुरान्वय पण संबंध नव्हता, तरी देखील त्यांची कशी घराचं नुकसान केलं, गाड्यांचं किंवा मोटरबाईकचं तोडफोड केली ही आपण बघितलेली आहे. आणि असं कधी आपण कुणाला वाऱ्यावर सोडत नाही. माझं आजची पाहणी केल्यानंतर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आव्हान आहे की कृपा करून वेगळ्या प्रकारचे सोशल मीडियामध्ये काही व्हिडिओ हे दाखवण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यातनं वातावरण खराब होईल अशा प्रकारचा प्रयत्न करू नका. सरकारने ही बाब फार गांभीर्याने घेतलेली आहे आणि अतिशय बारकाईनं ह्याच्यामध्ये लक्ष दिलेलं आहे. जे चुकीचं असेल, चुकीच्या गोष्टीचं समर्थन सरकार अजिबात करणार नाही. त्यांनाही समजून सांगितलं जाईल. आत्ता पण महिलांचा मॉब जो वरचा आलेला होता त्या म्हणल्या की अजून एकदा आम्हाला लगेच कलेक्टर म्हणाले की मी परत एकदा तुमच्याकडे येतो. एक गोष्ट खरी आहे की अशा प्रकारचे गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या त्या गड किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे. त्याला दरवर्षी आम्ही बऱ्यापैकी निधी पण देतो आहे जेवढा गरजेचं आहे अशा पद्धतीनं. आणि त्याचं नवीन पिढीलाही वाटतं की तिथं कुठली चुकीची गोष्टी होऊ नये, अतिक्रमण होऊ नये, त्याच्यामध्ये जे व्हावं ते नियमाने व्हावं अशा प्रकारची मागणी शिवप्रेमींची पण आहे आणि जे इतिहासाचा अभ्यास करतात अशा प्रकारच्या व्यक्तींची पण आहे. आणि त्या सगळ्यांच्याबद्दल एक आदराची भावना ठेवूनच आम्ही पुढं जाणार आहोत, ही गोष्ट मला सांगायची. पण ह्याच्यातनं समाजामध्ये फूट पडेल, कारण नसताना जातीय सलोखा हा बिघडेल आणि त्याच्यातनं एक राज्यामध्ये दूषित वातावरण होईल, कलुषित वातावरण होईल. अशा प्रकारचा प्रयत्न कुठल्याही राजकीय पक्षांनी करू नये, कुठल्याही संघटनांनी करू नये, कुठल्याही नेतेमंडळींनी करू नये, कुणीच करू नये असंही आव्हान मी करतो. गांभीर्याने घेतलं नाही म्हणायचं का? कारण पन्हाळा पावनखिंड मोहिमेसाठी प्रशासनाने गांभीर्यानेच घेतलेलं आहे. प्रशासनाने त्यावेळेस वर पण कुणाला तिथं जाऊन दिलं नाही. त्यावेळेसचा मॉब त्यांनाही समजून सांगण्याचं काम केलं. माजी खासदार संभाजीराजांना पण समजून सांगण्याचं काम प्रशासन त्या ठिकाणी करत होतं. परंतु कधीकधी असा एखादा मॉब हा थोडासा ॲग्रेसिव्ह झाला की मग तो कुणाचा ऐकत नाही. हे पाठीमागची अनेक उदाहरणं आपल्याला आहेत. त्याच्याबद्दल दुमत असायचं कुणाचंच कारण नाही आणि शासन कुणालाही कायदा हातामध्ये घेऊन देणार नाही. कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून त्याच्यातनं पुढची वाटचाल केली जाईल. शाहू महाराजांनी देखील वक्तव्य केलेलं, सतेज पाटील आहेत, संभाजीराजे, या सगळ्यांनी सरकारला जबाबदार कसं काय सरकारला जबाबदार धरलं? सरकारने ही बैठक जी आहे आदल्या दिवशी घेणं गरजेचंच होतं. अहो असं नाही हो. ह्याच्यात तुम्हाला तुमचं योग्य वाटतं. कधी कधी आता आपलं आषाढी एकादश होती, मुख्यमंत्री तिथं पूजेला जाणार ना, ही परंपरा आहे ना.
महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं मुख्यमंत्री आणि त्यांच्या सुविद्य पत्नी तिथं पूजा करत असतात. नंतर ज्यांचा एखाद्याला मान वारकरी संप्रदायातल्या कुणाला असतो ते तिथं पूजा करत असतात. आणि कलेक्टर आणि SP त्यांना सांगितलेलं होतं की चर्चा करायला सरकार तयार आहे, फक्त 1-2 दिवस थांबायला पाहिजे होतं ना. दादा विशाळगडाच्या निमित्तानं राज्यातल्या इतर गडकोट किल्ल्यांवर जे अतिक्रमण आहे ते देखील निघावं अशा पद्धतीची मागणी आहे. त्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती आहे मधल्या काळामध्ये प्रतापगडचं पण अतिक्रमण काढण्यात आलं. अशा प्रकारची तुम्ही सगळेजण म्हणता अतिक्रमण आहे, काही ठिकाणी जरूर अतिक्रमण असतील, परंतु तुम्ही इतिहासामध्ये गेला आणि इतिहास वाचला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सगळ्या जाती धर्माचे लोक त्यांच्याबरोबर होते, हे इतिहासामध्ये नोंद आहे. होता जीवा म्हणून वाचला शिवा अशाही पद्धतीनं आपण सगळेजण वाचतो. अशा अनेक आणि त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत आणि काही तर गोष्टी फार पूर्वीपासून तिथं आहेत, ही पण इतिहासामध्ये त्याच्याबद्दलची नोंद आहे. ह्याही गोष्टी बघितल्या पाहिजे. पण कुठल्याच समाजाने नवीन काही तिथं करण्याचा प्रयत्न करू नये. नवीन गड किल्ल्यावर नवीन अतिक्रमण किंवा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नये. ज्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागा असतील त्यांनी पर्यटक तिथं येत असताना त्यांना कधी एखाद दिवस राहण्याच्याकरता, आता काही महिला मला म्हणाल्या की दादा आमच्या 1-2 खोल्या आहेत त्या आम्ही राहायला भाड्याने देतो आणि त्याच्यातनं आमची उपजीविका साधते. एक भगिनी मला म्हणाली की बाबा मी तिथं सरबत विकते. बरं, त्या सगळ्या जाती धर्माच्या आहेत, म्हणजे त्या काही एका समाजाच्या नव्हत्या. मी आत्ता त्यांच्याशी बोलत होतो. त्याच्यात हिंदू होते, मुस्लिम होते, वेगवेगळे घटक होते आणि त्याच्यावर प्रत्येकजण आपला उदरनिर्वाह तिथं करण्याचा प्रयत्न करत असतं. ह्याच्याबद्दल थोडंसं फार बारकाईनं विचार करून आम्ही सगळेजण एकत्र कॅबिनेटमध्ये किंवा सरकार म्हणून ज्यावेळेस बसतो त्यावेळेस ह्याला काय करायचं, ह्यांनाही कुठं वाऱ्यावर सोडता कामा नये. त्यांचीही उपजीविका चालली पाहिजे, परंतु किल्ल्याचं पण संवर्धन झालं पाहिजे. तिथं पण जो काही इतिहास आहे तो पुढं पिढ्यानपिढ्या पुढच्या लोकांना पण ऐकायला मिळाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीतनं कसा मार्ग काढायचा, त्याच्यात इतिहासकार जे आहेत त्यांचाही सल्ला आपण घेऊ. जे त्याच्यातले तज्ज्ञ लोक आहेत त्यांचं काय मत आहे, असं वेगवेगळ्या लोकांशी सल्लामसलत करून वेगवेगळे भागातली लोक तिथं लोकप्रतिनिधित्व करतात. काही तिथले खासदार असतील, आमदार असतील, व तुमचं काय मत आहे, त्यांची मतं, इतरांची मतं, प्रशासनाचं काय म्हणणं आहे. कारण प्रशासन अनेक वर्ष तिथं काम करत असल्यामुळं त्यांनाही त्याच्यातली बारकावे माहिती असतात. अशा पद्धतीने सगळ्यांना विचारून योग्य पद्धतीनं मार्ग काढला जाईल. पण न्यायव्यवस्थेने सांगितलेल्या गोष्टीचा कुठेही अनादर केला जाणार नाही.